कुठे होणार आहे बैठक? इथंच माझ्या घरी होणार आहे 5 तारखेची, आणि त्यात आमचे स्पोक्सपर्सन्स येतील आणि अजून काही कोर टीम मेंबर्स येतील ज्यांनी आम्हाला प्रोटेस्ट मॅनेज करण्यात खूप मदत केली होती. आणि त्यामध्ये आम्ही डिस्कस करू की पुढे जे सीजेपीची मुव्हमेंट आहे ती पुढे कशी घेऊन जायची आणि आमचं जे संघटन आहे ते कसं बनवायचं. बरं, एक तक्रार करण्यात आलेली आहे तुमच्या वडिलांच्या संपत्तीबद्दल, त्यावर तुमचं काय? मला वाटतं तक्रार माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो. त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्री सोबत सार्वजनिक करायला तयार आहे. पण आता हे घरापर्यंत येतं म्हणजे हे एवढा मोठा सामना करावा लागतो आता या सगळ्याचा? नाही, येऊ द्या ना, घरापर्यंत येऊ द्या. जी चौकशी करायची आहे करून घ्या. आपल्याला माहिती या देशात आपण जेव्हा जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलतो, मी काय पहिला व्यक्ती नाहीये ज्याच्यासोबत असं होतंय. जेव्हा जेव्हा ज्यांनी या सरकारच्या विरोधात आवाज उठवलाय, त्यांना प्रश्न विचारले, हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी सीबीआय पाठवणं सुरू करतात. पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची सीबीआय पाठवा. पण जसं की मी म्हणलं, मी माझं एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे, मी माझं स्कॉलरशिपचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा जर ईडीला पाठवत असाल तर ईडी सोबत तुमची डिग्री पाठवा. तुम्ही तुमची डिग्री सार्वजनिक करा, मी माझी डिग्री सार्वजनिक करतो. झारखंडच्या विद्यार्थ्यांनी तुमच्याशी संपर्क साधला आहे, त्यांच्याकडे देखील पेपर फुटला आहे. तुमची काय भूमिका असणार आहे? आता पुढचं मिशन झारखंड असेल का? झारखंडच्या विद्यार्थ्यांसोबत जे आंदोलन करतायत त्यांच्याशी माझं काल रात्री बोलणं झालेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं आहे की कॉकरोच जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अजिबात मागे सरकू नाही. आणि जी काही मदत लागेल ती कॉकरोच जनता पार्टी त्यांना द्यायला तयार आहे आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. परवा तुमची कोर कमिटीची बैठक पार पडते संभाजीनगरमध्ये, काय नेमका त्यामागचा अजेंडा असणार आहे, काय भूमिका त्यानंतर घेणार आहे? अजेंडा ठरवण्यासाठीच आम्ही ही कोर कमिटीची मीटिंग बोलवली आहे आणि तिथं आम्ही आमचं ऑर्गनायझेशन एक्सपान्शनवर डिस्कस करणार आहे आणि कॉकरोच जनता पार्टी पुढे कोणते काय मुद्दे उचलू शकते, कशा प्रकारे पुढे जाऊ शकते देशभरात, त्यासाठी आम्ही ती मीटिंग बोलवलेली आहे. पक्षाचं रूपांतरण होण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. आगामी काही काळात मला वाटतंय की मीडियाला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट लागलेली आहे की आम्ही पॉलिटिकल पार्टी बनवावं. यावरूनच मला कळतं की जेवढ्याही पॉलिटिकल पार्टीवर आहेत तिथं कुठं ना कुठं तुम्ही सगळे डिसअपॉइंटेड आहेत त्यांच्यासोबत. पण आमचं अजून असं काही इंटेन्शन नाहीये. आम्हाला एक पब्लिक मुव्हमेंटच ठेवायची आहे, कारण की देशात जी सध्या पॉलिटिक्सची सिच्युएशन आहे, काय करणार पॉलिटिकल पार्टी बनून तुम्ही जेव्हा वोट डिलीट करण्यात येतात. लोकांचा पूर्ण भरोसा उठत चाललाय पॉलिटिक्सवरनं, कारण की लोक सकाळी मत कोणाला टाकतात आणि संध्याकाळी सरकार दुसरंच कोणाची बनती. लोक सकाळी आमदार खासदार कोणाला निवडतात, संध्याकाळी तो आमदार खासदार दुसऱ्याच पक्षात असतो. तर अशा परिस्थितीत जिथे ईडी सीबीआय पाठवून पक्ष तोडण्यात येतात, इलेक्शन रीक करण्यात येतात, तशा याच्यात पॉलिटिकल पार्टी बनून करायचं काय? गुजरात से जो है एक आरटीआई दाखिल हुई आपके एजुकेशन के बारे में, उस पर मैं ये कहना चाहूंगा कि हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी अपनी डिग्री पब्लिक कर दे. मैं अपना एजुकेशन लोन का लेटर और मैं अपना स्कॉलरशिप लेटर पब्लिक करने के लिए तैयार हूं और मेरी डिग्री असली है. नरेंद्र मोदी जी की भी डिग्री असली होगी ऐसी मैं उम्मीद करता हूं. तो वो अपनी डिग्री दिखा दे और मैं अपने सारे डॉक्यूमेंट्स दिखाने को तैयार हूं. झारखंड में भी जो स्टूडेंट अभी प्रोटेस्ट कर रहे हैं उन्होंने आपसे बातचीत की है, आप क्या कहेंगे? उनसे कल रात को मेरी बातचीत हुई और उनको मैंने पूरा अश्योरेंस दिया है कि कॉकरोच जनता पार्टी पूरी तरह उनके आंदोलन के साथ है और उन्हें जिस किसी भी चीज की जरूरत पड़ेगी उनके आंदोलन को मजबूत करने के लिए वो कॉकरोच जनता पार्टी करेगी और उनके जो भी डिमांड्स है हम उन डिमांड्स का पूरा समर्थन करते हैं. 5 तारीख को आपने मीटिंग बुलाई है, इस मीटिंग में कौन कौन होगा और ये मीटिंग कहाँ होगी और मीटिंग का एजेंडा क्या रहेगा? इस मीटिंग में हमारे स्पोक्स पर्सन्स होंगे और कुछ लोग होंगे जिन्होंने हमें, हमारी कोर टीम के मेंबर्स होंगे जिन्होंने हमें ये प्रोटेस्ट सक्सेसफुल करवाने में मदद की है. और इस मीटिंग में हम डिस्कस करेंगे कि कॉकरोच जनता पार्टी को आगे कैसे बढ़ाया जाए, संगठन का एक्सपांशन कैसे किया जाए और आगे का रोड मैप क्या होना चाहिए, उसको लेकर ये मीटिंग रहेगी. कुछ पॉलिटिकल पार्टी से आपको बोला जा रहा है, अटैचमेंट हो रही है, या कोई आ रहा है हमारे साथ आइए क्योंकि आप आंदोलन कर रहे हैं, इसका इम्पैक्ट दिख रहा है? नहीं, लोग मिलने आ रहे हैं, लोग कॉन्ग्रेचुलेट कर रहे हैं, शुभेच्छा दे रहे हैं अपनी, कह रहे कि आपने जो मुद्दा उठाया था काफी जरूरी था उठाना और देश के भविष्य का मुद्दा है और उसके ऊपर इतनी बड़ी जो जीत हुई है देश के युवाओं की, तो उसके लिए वो हमें कॉन्ग्रेचुलेट करने आए थे. अटैचमेंट हमारा अभी किसी से नहीं हो रहा है और ना आगे होगा. फिर दोबारा जाएंगे जंतर मंतर? जरूरत पड़ी तो बिल्कुल जाएंगे सर. थैंक यू. थैंक यू.